सुजय विखे यांनी एक मोठं विधान केलं, ते म्हणजे महाराष्ट्रातले सगळे भिकारी हे शिर्डीमध्ये गोळा झालेत. अख्खा देश शिर्डीमध्ये येऊन फुकट जेवण करतोय असं वादग्रस्त विधान सुजय विखेंनी केलंय. साई संस्थान प्रसादालयात दररोज मोफत जेवण दिलं जातं, त्यावरूनच सुजय विखे यांनी आता वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. साई संस्थान प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करण्याची मागणीही सुजय विखेंनी केली. विशेष म्हणजे साई संस्थानच्या सीईओ समोरच सुजय विखे यांनी हे विधान केलं. तर मंत्री साई भक्तांना प्रसाद भोजन निशुल्क सुरूच राहील, सुजयच्या शब्दाचा विपर्यास केला गेलाय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. एक कोचिंग सेंटर 11वी आणि 12वीची ज्यांनी की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी एमपीएससी पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं पाहिजे. प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. तुम्ही बिनधास्त निर्णय घ्याव, कोण काय करत नाही. हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक. कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आतमध्ये घेऊन त्याला थांबू. मला वाटतं की थोडा त्याच्यातून शब्दाचा विपर्यास झालेला आहे. मी आता डॉक्टर सुजयशी बोललो तर त्यांचा हेतू तो नव्हता, कारण आपण खरं म्हणजे भिक्षुकरी जे आहेत आपल्याकडे येणारे मध्यंतरी फार गंभीर प्रश्न तयार झाला होता. कारण आपल्याला माहिती आहे की शिर्डी रेल्वे स्थानकावर काही मध्यंतरी ज्या अप्रिय घटना घडली म्हणजे खून झालेला आहे. त्याची भूमिका जी मांडली त्यांनी फक्त तो एखादा शब्द वापरला म्हणून त्याच्यातून काही मला वाटतं ती भावना ती नव्हती. परंतु आम शिर्डीकरांची जी भावना आहे की याच्यामध्ये काहीतरी सुनियंत्रण आणलं पाहिजे